वर्तन करण्यात आलं। त्यानंतर एसटी डेपोतला प्रकार आणि या सगळ्यानंतरच पुणे असुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। त्या संदर्भातल्या बातम्या सुरुवातीला पुण्यात एका कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य, चालकानं अश्लील कृत्य केल्यानं महिलेची कॅबमधून उडी, पीडित महिलेकडून खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, कॅब चालकाला अटकेनंतर कोर्टाकडून जामीन मंजूर। पुणे स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये पीडित तरुणीवर 2 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर, लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट। पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू, आरोपी फरार। पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरण, रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासासाठी नेली, पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी। महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात बैठक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक। महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश। स्वारगेट आगारातील 23 सुरक्षा रक्षकांना कामावरून काढलं, आगारात नवीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश, एका आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या प्रताप सरनाईक यांच्या सूचना। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, घटनेचा 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, वसंत मोरेंनी आंदोलन केल्यानं उद्धव ठाकरेंकडून कौतुक, न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरा, उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरे यांच्याशी संवाद। पुणे अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, तपास गंभीरतेनं करा, फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना। पुण्यातील घटना क्लेशदायक, आरोपीला तात्काळ अटक करा, अजित पवारांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना। अजित पवारांनी पोलिसांकडून दिवसभरातील कारवाईचा अहवाल मागवला।